श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17. श्री गजानन महाराज बायकांच्या डब्यातून खाली येऊन बसले. स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहेत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे, हिरण्य कश्यपू महाक्रूर, सज्जनाचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले, प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगचेठी धारण ते करून, दात दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती, त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावरी खेळती तिच्या, तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीनं धजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे, तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यास म्हणसी कदा, त्या आपल्या ब्रिदासी जाग आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा, गजाननाचे परम भक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी, चापड गावचे बापू कृष्ण, खटाऊ शेठचे कुटुंब जाण, गोडू लालाचा नंदन, बच्चू लाल नाम ज्याचे, जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विभुद हो, एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला, एक भक्त मलकापुरी विष्णूचा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा, त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला समाधिस्थ आडगावी, तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णू साला होते बळ याच भास्कर पाटलाचे, भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णूसाच्या घरी बोलावण्याचा आला तो, मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले अस्तिसाचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती, तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी, दोरीस दिधल्या फार ताण, ती मध्येच तुटत असे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको, भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णू साचे घरी, हीच विनंती गुरुराया, मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी, चला आता स्टेशनावरी गाडीत बसाया कारणे, ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो, भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी, 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतांस्तव, महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत, तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा लीला केली ऐशारीती, जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला, योगी राज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये, आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला, पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला, अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास, हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बैसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीन त्यांच्या वाटली, मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापासी आता चला बायकाच्या माझ्या सवे, दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात, मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून, हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही, ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला, आता माझ्या हातात काही न राहिले यकिंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा, स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे, प्रयोजन आपल्या मानसी, महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचे वरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबा समोर, त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली, चौकशीची श्रोते हो, बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर,
डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. तै देसाई म्हणती जठरास, आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले हे लोक. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलता झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोर साची, मी मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्याते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणीता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे, ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांसी म्हणे चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीसना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तै वदले महाराज, आम्ही न उठू येथून, तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला तो न सुटे, किमपी त्याला रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळश, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थांनी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थांसी घेऊन यावे, लोकांसी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहजलेले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी नेसवले पाहिजे समर्था धोतर. ऐसी सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकीले सोडोनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य, जठरांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठरांचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टीसी महत्व यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून, जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारत खचिता आहे जीवन मुक्त, नये लाविता याप्रत गुन्हा विचार केव्हाई. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडान वाचूनी, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नाकवेपण आहे अग्नीचे समान, म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वांच दुःखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला, आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरा पुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐशा आग्रहासी, करशील का सांग मशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळीला केला ऐसा प्रकारे विचार. समर्थांसी अग्निरथ न बसवा येथून, कल्पांती विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्याची आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महतबशा नावाचा होता कुर्म गावीचाचा, मूर्तिजापुरा सानिध्य.
त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशारीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो ऐशारीती घडून आले महतबशा येण्या निघाले अकोल्यास याया भले समर्थांसी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात जो आला होता न्यावयास महतबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुरवचनी त्या मनुष्या लागुनी महतबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला बैल आमच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे महतबशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संतान लागून कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी. महतबशाच्या संगाते 2-4 यवन होते अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातकाळा महतबशा होते जेथ बसला. महाराज आले तया स्थळा निज लिले करून. महतबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण यवनाचे आडदाणपण नाही अजून केले रे. या आडदाणपणाने तत्वघात होईल जाणे मृत्यू लोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महताब आहे नाव त्याची काय आठवण ठेवत दोषरूपी तमावाव तुझ्या पुणे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा महताबशा ते तोषला खरा. साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा महताबशा ते ताडिले तै संगतीचे यवन भले. कावरे भावरे होते झाले तो प्रकार पाहून. महताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी. जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना. या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी टांग्यात बसवून समर्थांप्रत मोठ्या थाटांनी मिरवीत निज सदना आणले. परी समर्थ टांग्याखाली उतरले नाही मुळी. टेने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच टांगा नेला परत बापूरावाच्या सदना परत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज टांग्या खाली न उतरले. याची कारणे शोधते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. महताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले महताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांची बसून एका टांग्याची म्हणजे ते निश्चयेसी उभयंत्याही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवीत नेले महताबशाला उतरविले मंदिराजवळील थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग महताबशा लोकांच म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तै शेख कडू बोलला त्या महताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबासी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेसी. आग्रह करू नका मशी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत्य संता ठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊन मशिदीशी तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे. आकाराचे भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्याच्या त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महताबशा निघून गेले. पुन्हा इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महताबशाला जरी ताडीते झाले साक्षात्कारी. परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजनानं गेला योगी राणा. हे मुद्दे मनी आणा या गोष्टींचे श्रोते हो.
असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात, घटके माझी वस्तांप्रत, अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊन अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला, आणले बाहून अकोल्याला. परीन झाला उपयोग, खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा, आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळावी, तेथेच का राहावी भली, गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले, निजकृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले, वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐसी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंह महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती, खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा. जरा थांब येथेच बैसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित, श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजांच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते धवा. लोक म्हणती गजानना यारे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरता आली आहे खरी, स्नान साधाये अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान, घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी, ते ते पूर्वी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळाला गेले, उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन, शेगावासी बैसोनो मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, तारक होवो भवाब्दित भाविक भक्तांकारणे. शुभम भवतु हरिहर प्रणमस्तु इति सप्तदशोऽध्याय समाप्त.